घेतला आणि जर्नी स्टार्ट झाली. एक असा अजूनपर्यंत मी स्वतःहून कधी बोलू शकलो नव्हतो. स्टेजमध्ये आले आतापर्यंत मी बोललो नव्हतो. पण आज फर्स्ट टाइम केले. पण बघा कॅम्प बघितलं वगैरे बोलले टाळ्या झाल्या पाहिजेत. कॅमेरा टीम साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. तो आजचा प्रोग्राम 100% करण्यासाठी सगळे लोक झटतायत. तुम्ही लोक गेल्या काही मिनिटांपासून आमची वाट बघतायत. नक्की आज काय होणार आहे. खूप सारे क्वेश्चन्स आहेत. यंग बिझनेसमन समोर उभा आहे. बिझनेस काय असतो, कसा केला जातो, हे लोक किती टर्नओव्हर करतात, यांनी कसं स्टार्ट केलंय, खूप सारे क्वेश्चन तुमच्या मनामध्ये असतील. येस ऑर नो? सो स्टार्ट आस्किंग. सिम्पल. आय एम हिअर टू पुट माय 100%. मला तसा स्पीकर बनावं वाटलंय. माझ्या कॉलेज लाईफमध्ये एक टीचर होतं, त्यांचं नाव मी प्रत्येक प्रोग्रामला घेतो, VS काळे सर, KTHM कॉलेज, इलेक्ट्रॉनिक्स डिपार्टमेंट. कधीही डस्टर आणि फक्त खडू असायचा, दॅट्स इट. कधीच पुस्तक नाही पाहिलं. तर त्यांच्यापासून इन्स्पायर होऊन मी सुद्धा कुठली PPT नाही घेऊन येत कधीच कुठे, बिकॉज मला सुद्धा बोर व्हायचं. तुमच्यासारखा ज्यावेळेस मी होतो खाली बसलो की PPT घेऊन यायचे लोक, PPT स्लाइड चेंज करायचे, त्यांना सॅटिस्फॅक्शन व्हायचं की हा आमचं सेशन झालं, ठीक आहे. आणि खालच्या लोकांना वाटायचं की चला अटेंडन्स लागली. तो तसा स्पीकर व्हायचं नव्हतं. त्यासाठीच मी परत तुम्हाला विचारतोय, पुढे जातोय. व्हॉट एक्झॅक्टली यू वॉन्ट टू लर्न फ्रॉम मी? आय एम वर्किंग विथ डिफरंट क्लायंट्स, लोकली, नॅशनली, इंटरनॅशनली. त्या लोकांना लीड जनरेशन कसं करावेत त्यांच्या बिझनेससाठीचे, त्याच्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब या सगळ्या गोष्टी मी युटिलाइज करतो. आय एम नॉट एक्सपर्ट, आय एम प्रॅक्टिशनर. डिजिटल मार्केटिंग मी प्रॅक्टिस करतो गेल्या 3 वर्षापासून. मार्केटिंगमध्ये जवळजवळ 5 वर्ष झाले. जर्नी सकाळी उठून पेपर टाकण्यापासून झाली आहे. तो बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला काय हवंय? बॅक बेंचर्स? येस. बरं, ठीक आहे. एक बेस्ट क्वेश्चन आहे. फर्स्ट ऑफ ऑल टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण की सुरुवात शून्यात नव्हते. ठीक आहे. येस. पुढचा क्वेश्चन आहे. आधी क्वेश्चन्स विचारल्यानंतर आपण कॉमन आन्सर घेऊया. येस. स्वतःचा स्ट्रॉंग फायनान्शियल सपोर्ट कसा तयार करायचा, म्हणजे तुला म्हणायचं आहे का बिझनेसला इन्व्हेस्टमेंट कुठून आणायची, कशी आणायची, लाईक दिस? फंड मॅनेजमेंट? ओके, ठीक आहे. बोलूयात त्या टॉपिक वरती. नेक्स्ट क्वेश्चन. पटापट क्वेश्चन्स द्या. अकॉर्डिंगली दॅट मी पुढच्या गोष्टी प्लॅन करतो माइंडमध्ये आणि आपण स्टार्ट करूया. येस. कोणाला विचारायचा नेक्स्ट क्वेश्चन? हात वरती करा. इकडे माईक प्लीज पास करा. तिकडे दिला तरी चालेल. येस येस प्लीज. नक्की काय स्टार्ट करायचं? ओके, म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग चालू करायची, सर्व्हिस इंडस्ट्री चालू करायची. ओके, आयडिया टू प्रोटोटाइप टू ऍक्च्युअल मॉडेल कसं घेऊन जायचं. ओके, गुड क्वेश्चन. येस येस. तुझा आवाज मोठा असेल तर तू उठून सुरू होऊ शकतोस, काय प्रॉब्लेम नाही. सॉरी. बिझनेसचं मार्केट रिसर्च कसा करायचा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. गुड. खूप चांगले क्वेश्चन्स येतात. नेक्स्ट क्वेश्चन. हॅलो. येस, डेफिनेटली. दॅट्स अ ग्रेट क्वेश्चन. शिक्षण चालू असताना करायचं की नंतर करायचं? ओके, नक्कीच सर, मी याला माझं प्रामाणिक उत्तर देईल. माझा एक्सपिरियन्स त्याच्यावरती मी सांगेल. येस. अजून एनीबडी वॉन्ट टू आस्क एनिथिंग? शेवटचा चान्स आहे. हॅलो. सायलेंट. तर झालं. डन. बघा, ही ऑपॉर्च्युनिटी प्रत्येक वेळेस भेटत नाही आणि 2019 मध्ये माझे 1-to-1 सेशन्स खूप कमी होणार आहेत. त्यामुळे गोल्डन ऑपॉर्च्युनिटी सोडू नका. नेक्स्ट वन. येस. ओके ओके. नेक्स्ट. तिथूनच हात वरती होता जवळपास. सेकंड वन. डन. डन. सो शॅल वी स्टार्ट? दॅट्स ग्रेट. सो मी माझी स्टोरी तुमच्यासमोर पहिल्यांदा शेअर करेल. त्यातनं काय गोष्टी तुमच्या आन्सर मिळतील आणि मी स्पेसिफिक आन्सर वरती येईल.
मित्रांनो, मी तुमच्यासारखाच तुमच्यातलाच एक मिडल क्लास फॅमिलीत जन्माला आलेला, ज्याच्या फॅमिलीमध्ये आजपर्यंत पूर्ण खानदानात कोणीच बिझनेस केलेला नाहीये. वडिलांनी जवळजवळ 30 ते 35 वर्ष जॉब केला. बट ज्यावेळेस बिझनेसची घरामध्ये विषय निघायचा, बिझनेस करायचा, त्यावेळेस एकच, कशाला बिझनेसमध्ये पडायचं. ते आपले कामं नाही, मारवाडी, गुजराती, सिंधी, ठीक आहे, ह्या लोकांचे काम आहेत. तो तुमच्यासारखाच माझं पण मराठी मीडियम मध्ये शाळेत शिक्षण झालं. 10वीला खूप मस्त उजेड पाडला, कारण की मी अभ्यासात तेवढा खूप चांगला असा नव्हतो. 61% पडले, ते महत्वाचं नाहीये, पुढची गोष्ट महत्वाची. त्यात 3 सब्जेक्ट असे होते ज्याच्यामध्ये मला असे मार्क होते प्रत्येकी 35, 35, 36. तो त्यातला एक होता इंग्लिश, दुसरा होता मॅथ्स, तिसरा आता आठवत नाही. कोणाला प्रूफ पाहिजे असेल तर मी देऊ शकेल. आयुष्यामध्ये गोल नाहीये, डिझायर नाहीये, स्वप्न नाहीये, बिझनेस बनायचं काही डिसाइडेड नाहीये. वेग लाईफ चालली आहे, जायचं उठायचं, शाळेत सांगितलं होमवर्क कम्प्लीट करायचं आहे, एक हुशार मुलगा पकडायचा, त्याला चॉकलेट, कॅडबरी वगैरे द्यायची, त्याची वेळ आणायची, रात्रभर जायचं आणि जमा करायचं. असं लाईफ बऱ्याच लोकांची चालली असेल असाइनमेंटसाठी इथे. तशी माझी सुद्धा चालली होती. बट 10th नंतर लोकांनी विचारलं आता काय करणार. जो लोक 10वी नापास होते ते सुद्धा लोक घरी येऊन सांगायचे, पंकज 10वी पास चांगल्या मार्काने होणं का गरजेचं आहे. त्यांच्या आयुष्यात ते 10वी पास झाले नव्हते. रिग्रेट होता की नाही माहिती नाही त्यांना. तो असं करत करत 11-12 सायन्सला ऍडमिशन घेतलं. तिथे सुद्धा सिरियसनेस नाहीये लाईफमध्ये. 12thला कसा बसा, परत बोलतोय, कसा बसा पास झालो. कॉलेज लाईफ आहे ना, सगळ्या लोकांना मस्त की एन्जॉय करावं वाटतं, आउटिंग करावं वाटतं, सगळ्या गोष्टी फिरायला जावं वाटतं. ठीक आहे, गली बॉय चालू आहे. किती लोकांनी पाहिलंय? गुड. 20% लोगों ने डन केलं. गुड. बहुत हार्ड. ठीक है, बहुत हार्ड होता है. यहाँ पे आना और बात करना बहुत हार्ड होता है. ठीक है, गुड. सो असंच लाईफ माझं चालू होतं मित्रांनो. आणि 12वीला मस्त की उजेड पडला परत एकदा 10वी नंतर. त्यावेळेस 61 वरनं 47 वरती आलो पर्सेंटेज. तो 47% लोकांनी सोडून दिला विषय, काय होणार नाही पोराचं पुढे. FYला ऍडमिशन घेतलं. त्यावेळेस ती परिस्थिती अशी होती की मला इथे ENTC वाले लोक बसलेत, कम्प्युटरवाले बसले असते तर टाळ्या वाजवल्या असत्या. तर मला कुठेतरी कम्प्युटर इंजिनियर बनण्याचं स्वप्न होतं. बट ते कम्प्लीट नाही होऊ शकलं बिकॉज माझा ग्रुप कम्प्लीट नव्हता. त्यावेळेस फिनान्शियल स्टेटस त्या पद्धतीने नव्हतं, तेवढा स्ट्रॉंग नव्हतं. आणि पुढे FYला ऍडमिशन घेतलं BSCला, तरी पण आमच्या लाईफमध्ये सिरियस नाही आहे. ठीक आहे, त्यावेळेस FIFA वर्ल्ड कप होता. KTM कॉलेजच्या ग्राउंडवर एवढे फुटबॉल कोणीच खेळलं नसेल एवढं आम्ही खेळलं. लिटरली सर म्हणायचे बाद झाला आता यावरती लेक्चरला बसा थोडं, आलात कॉलेजला तर. तर अशी लाईफ सगळी चालू होती. 4 ATKTला वायडे असतो, मी 3 ATKT घेऊन पास झालो. पुढे गेलो SYला. माझं SY नव्हतं, माझं FY होतं. TYला पुढे गेलो. TY माझं TY नव्हतं. लाईफला युटर्न कुठे मिळालं ते सांगतोय. TY हे माझं SY फर्स्ट सेमिस्टर, SY सेकंड सेमिस्टर, TY फर्स्ट सेमिस्टर, TY सेकंड सेमिस्टर. तो टोटल 4 सेमिस्टर होते आणि माझ्या विषयाची भारत-पाकिस्तानची मॅच झाली होती. आयदर पंकज ग्रॅज्युएट होईल नाहीतर फेल होईल. सगळ्यांनी विषय सोडून दिला. आणि त्यावेळेस कुठेतरी युट्यूबवरती मी संदीप महेश्वरी सरांचे मी व्हिडिओ बघायचो. बरेच लोक बघतात आजही. ठीक आहे. आणि तिथून एक गोष्ट आली की चल ट्राय तर करून बघूयात. आणि TYला कुणी गेस करू शकेल टोटल किती पेपर दिलेत मी लास्ट सेमिस्टरला? जे लोकांनी अटेंड केलंय त्या लोकांसाठी नाही. ओके, टोटल 19 सब्जेक्ट मी दिले. येस, 19 सब्जेक्ट मी दिले. जे आहे ते आहे. तो अभिमान आहे त्या गोष्टीचा आज. ते दिले नसते. जर तेवढा हुशार नसतो मी तर आज बिझनेसमॅन झालो नसतो. मी कुठेतरी जॉब मागत फिरलो असतो. ठीक आहे, असं म्हणणं नाही की तुम्ही हुशार होऊ नका, हुशार राहिलं पाहिजे. बट पुढे बोलेल त्याविषयी तुम्हाला तुमची कप ऑफ टी कळायला पाहिजे, तुमचे स्किल सेट कळायला पाहिजे. तो लाईफमध्ये परत रिझल्ट लागला. 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशनचा रिझल्ट लागला. 58% हायर सेकंड क्लास घेऊन पास झालो. परत लोक विचारायला आता काय करणार, गोल नाहीये, काही नाहीये. वेग सगळे लोक MBAला ऍडमिशन घेत आहेत, चालले प्रोसेस सगळी. तो तशाच पद्धतीने माझी लाईफ पुढे चालली होती. आणि मग नंतर एक फ्लॅशबॅक आला लाईफमध्ये की पंकज अब तेरे को कुछ करना पडेगा. आणि पुण्यामध्ये मी जॉब शोधायला गेलो, बरंच सारं स्ट्रगल केलं. 5-5, 10-10 किलोमीटर चाललो, फक्त एक वडापाव खाऊन दिवस काढले. आणि 18व्या दिवशी मला बिझनेस भेटला, म्हणजे बिझनेसच येतो, जॉब कधी माझ्या तोंडात येतच. ठीक आहे, जॉब भेटला आणि जर्नी स्टार्ट झाली. एक असा मुलगा जो नाशिकवरनं पुण्याला जॉब शोधायला गेलेला आहे, BSc इलेक्ट्रॉनिक्स ग्रॅज्युएशन फक्त झालंय, जातोय दगडू हलवायच्या मंदिरात उभं राहतोय, देवाला प्रार्थना करतोय, प्लीज देवा जॉब भेटू दे, देवा प्लीज. ठीक आहे, मी तुला पेढे देईल वगैरे वगैरे. ठीक आहे, 3 इडियट्स आठवलं असेल काय लोकांना. तो तसंच माझ्या लाईफचं चालू होतं. फायनली जॉब भेटला.
आणि कामाला सुरुवात झाली. बट त्या एक्सपिरियन्स मधनं खूप काय भेटलं. बॅकग्राऊंड होतं बीएससी इलेक्ट्रॉनिक्सचं आणि जॉब करत होतो मार्केटिंगचा ॲज अ मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह. पहिल्याच दिवशी पुण्याच्या एक प्रतिष्ठित कॉलेजच्या गेटवरती मी पॅम्पलेट वाटत होतो. जॉबचा पहिला दिवस. बिकॉज द ओनली थिंग इज देअर इंटरव्ह्यूमध्ये बोललो, "सर तुम्ही जे काम द्याल ना ते मी काम करेल." साहेबांनी दिलं काम. तर तो जॉब करता कळालं स्ट्रगल काय असतं, सक्सेस का झालं पाहिजे. ज्यावेळेस माझी म्हणजे पॉकेटची साईज खूप कमी होती. एक तर मला एक टाईमचं मी जेवेल, नाहीतर मी बसला खर्च करेल, असे दिवस होते. ₹60 एक तर मी एक टाईमचं मी जेवेल, नाहीतर मी ते बसला भाडं म्हणून खर्च करेल. त्यासाठी नाशिकवरनं जी अ, महामंडळाची बस असते त्याच्यावरती सायकल टाकून नेली पुण्याला आणि सायकलचा प्रवास चालू झाला पुण्यामध्ये. तो पहिला पॉइंट कुठे आला जिथे मला वाटलं की नाही पंकज तुला काहीतरी करायला लागेल. ज्यावेळेस माझी सायकल अशी उभी राहायची आणि शेजारी ऑडी मर्सिडीज उभी राहायची साहेबाची. तिथून जर्नी स्टार्ट झाली आणि मग आतमधनं गोष्टी यायला लागल्या की बॉस तेरे को भी कुछ बनना है क्या? बट एवढं सोपं नव्हतं. मोटिव्हेशनल सॉंग्स, व्हिडिओ सगळे असतात तेवढं पुरतं तेवढे. तुम्हाला जर लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर इथे आग लावली पाहिजे. ठीक आहे. जे लाईफमध्ये मी आजपर्यंत तुम्हाला एकच सांगू इच्छितो की मोटिव्हेशनची गरज बाहेरनं पडली नाही पाहिजे. सेल्फ मोटिव्हेशन तुम्ही असलं पाहिजे. कुठलीही फेज असो. लाईफमध्ये बरेच फेजेसमधनं मी गेलोय. तर असं करता फायनली जॉब केला. जॉब कंप्लीट झाल्यानंतर असं वाटलं की नाही चला एमबीएकडे जायचं. परत जॉब सोडला. नाशिकला आलो. नाशिकला चांगली तयारी केली. टॉप 10 म्हणजे युनिव्हर्सिटीच्या टॉप 10 कॉलेजमध्ये मला ॲडमिशन भेटत होतं. पण मी नाही घेतलं. का तर मला बिझनेस करायचा होता. माझ्या आयुष्यातला पहिला बिझनेस होता. मी आकाशकंदील विकत होतो, उटणं विकत होतो दिवाळीच्या वेळेला आणि तुम्ही आज विश्वासच ठेवू शकणार नाही, की असं काय असू शकतं का? असं काय केलं असेल? सिटी सेंटरच्या समोर जे म्हसोबाचं मंदिर आहे तिथे उभं राहून मी आकाशकंदील विकलेत. आज खूप भारी वाटतं त्या एरियात जेव्हा मी राहतो सांगायला, की यार चलो काहीतरी चांगल्या मेमरी आहेत त्या जागेत. तसं स्ट्रगल बरचसं करता एमबीए करायचं होतं कारण कोणीतरी सांगितलेलं बिझनेस करायचा असेल तर एमबीए करणं गरजेचं आहे. संदीपला ॲडमिशन घेतलं संदीप फाउंडेशनला. जर्नी स्टार्ट झाली. पहिल्या 3 महिन्यानंतर एचओडी सरांच्या केबिनमध्ये गेलो. "सर मजा नाही येत आहे. बिझनेस करायचा आहे. कसा करायचा सांगा." ते बोलले, "पुणे युनिव्हर्सिटीच्या सिलेबसच्या बाहेर आम्ही काही शिकवत नाही." "तेरे को सीखना है तो ये सीख ले." म्हटलं, "सर तुम्ही बिझनेस केलाय का?" म्हणे, "नाही." म्हटलं, "ठीक आहे, हरकत नाही." तुम्हाला कळालं होतं की एक्सपिरियन्स मॅटर अ लॉट. सो पॅरलली मी बऱ्याच साऱ्या इंडस्ट्रीमध्ये काम करायला सुरुवात केलं. नेटवर्क मार्केटिंग तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. तर 9 ते 5 कॉलेज उरलेल्या पार्ट टाईममध्ये नेटवर्क मार्केटिंगला मी स्टार्ट केलं. बिकॉज 2 गोळा करा, 4 गोळा करा असं नव्हतं. मला एक्सपिरियन्स घ्यायचा होता. कारण की मला माहिती होतं डायरेक्ट सेलिंग इज द बिगेस्ट इंडस्ट्री वेअर यू कॅन इंटरॅक्ट विथ पीपल ऑन वन टू वन लेव्हल. ठीक आहे. त्यांचे ऑब्जेक्शन्स कसे हँडल करायचे, ते क्वेश्चन्स कसे विचारतात. तो असे खूप सारं चांगलं काम केलं. त्या 2 वर्षामध्ये 15 लाखपेक्षा जास्त टर्नओव्हर उभा केला आणि त्या काळामध्ये आयुष्यातली पहिली फॉरेन टूर. त्याच काळामध्ये कुठेतरी धक्के खात बसने जात होतो. टू व्हीलर घेतली. ठीक आहे. आणि मग सगळ्या गोष्टीला सुरुवात होता एमबीए फर्स्ट क्लास पास झालो आणि तुमच्यासारख्याच आता सगळेजण बसलेत असं मी सेशनला बसलो होतो. खूप सारे सेशन मी अटेंड केले. आतमधनं आवाज यायचा की पंकज तू काहीतरी करू शकतोय. तो घरचे म्हणत होते की बाबा नाही तू जॉब कर. तर त्यांच्या विनंतीला मान देऊन मी बोललो ठीक आहे मी एकदा ट्राय करेल. दिस इज द लास्ट ट्राय. पण चॉईस मी करेल कुठल्या कंपनीत मला जॉब करायचा. आयटी कंपनी एक सिलेक्ट केली. त्यांना अजून पण माहिती नाही की मी त्यांना सिलेक्ट केलं होतं. की त्या कंपनीत जाऊन मला जॉब करून एक्सपिरियन्स घ्यायचा आणि मग नंतर मला स्वतःचा बिझनेस चालू करायचा हे त्यांना माहिती नव्हतं. तिथे गेलो आणि जर्नी स्टार्ट झाली. 3 महिने होत गेले. पहिल्याच दिवशी कलिगने सांगितलं की पंकज जास्तीत जास्त तुझी वॉरंटी 3 महिने आहे. तुझ्या अगोदरचं जो होतं त्याचे 3 महिने भरले की त्याला काढून टाकलं. का? मी विचारलं ते बोलले की ह्या बिझनेस जे ओनर आहे त्या कंपनीचे त्यांना असं वाटतं की मार्केटिंग वाल्या लोकांना कळतं किती रुपयाची डील आहे, किती सॉफ्टवेअरला वेबसाईट विकली. तर बिझनेस स्टोरीला जाऊ नये म्हणून हे लोक काय करतात 3-3 महिने ठेवून फक्त काढतात. म्हटलं ठीक आहे. प्रिपेअर होतो. ठरवलं होतं जानेवारी 2016 मध्ये बिझनेस स्टार्ट करणार. पण देवाकृपेने गुड लक, बॅड लक माहिती नाही. तारीख आली. 2 दिवस रजा मागितली, दिली नाही साहेबांनी. तिसऱ्या दिवशी गेलो. साहेबांनी बाहेर बसवून ठेवलं 2 तास. तिसऱ्या तासाला आत घेतलं. मला बोलले, "एक काम कर, अकाउंटंटकडे जा, ब्लँक पेपर घेऊन ये." म्हटलं, "ठीक आहे, काहीतरी काम सांगितलं असेल." नंतर बोलले, "बस, पाणी पी." म्हटलं, "ठीक आहे." बोलले, "आता रेजिग्नेशन लेटर लिही, राजीनामा दे." आय वॉज शॉक की आत्ता कुठेतरी व्यवस्थित सगळं चालू झालंय. सॉरी बोललो, एकदा बोललो, दोनदा बोललो, तीनदा बोललो, नाही. ठीक आहे. तर इगो नाही, स्वाभिमान. काय जागा झाला? स्वाभिमान जागा झाला. सेल्फ एस्टीम जागा झाला. इगो इज समथिंग डिफरंट. सेल्फ एस्टीम इज समथिंग डिफरंट.
त्या दिवशी डिसाईड केलं की सर आता मी माझी स्वतःची कंपनी मी स्टार्ट करणार. काहीच नव्हतं. शेवटची 10,000 रुपयाची सॅलरी हातात पडली. हा जो लोगो दिसतोय तुम्हाला बिप्लायचा 2,500 रुपयाचा बनवला त्या काळात, गेल्या 3 वर्षापूर्वी. बॅकग्राऊंड नाही, एमबीएची डिग्री हातात आहे, फर्स्ट क्लास एमबीए मार्केटिंग पास झालाय, मार्केटमध्ये फिरतोय. पहिल्या 1 वर्षामध्ये तिन्ही सेक्टरमध्ये काम केलं, ज्या गोष्टीचा एक्सपिरियन्स होता. मधल्या काळामध्ये मी इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम केलं, सकाळी उठून पेपर टाकायचं काम केलं. 120 पेपर मी सिडको भागात टाकत होतो. आज गोष्ट वेगळी आहे मित्रांनो, त्याच पेपरमध्ये कधी फोटो येतात, बातमी येते. सकाळी उठून मी ज्यावेळेस मला पेपर टाकायचे असायचे, कमी वेळामध्ये जास्त टाकायचे म्हणून मी रेडिओ लावायचो. आज त्याच रेडिओला माझा इंटरव्ह्यू असतो. सो तेही दिवस मी बघितलेत आणि हेही दिवस मी आज जगतोय किंवा बघतोय. द ओनली थिंग इज दॅट एक थिन डिफरन्स आहे. व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह इन युअर लाईफ दॅट यू हॅव टू पुट इट डाऊन ऑन पेपर. हे आयुष्यात मी कधी पेपरवरती त्या अगोदर पुट केलं नव्हतं. पेपरवरती पुट केलं. पहिल्या 3 महिन्याचं इन्कम माझं 3,500 रुपये होतं आणि दॅन स्वतःतले स्ट्रेंथ, स्किल सेट ओळखले आणि कामाला लागलो. पहिल्या 15 मला आवड होती की लोकांशी इंटरॅक्ट करणं. आज माझं ते मिशन बनलंय. आय एम ऑन मिशन टू अवेअर, एज्युकेट, एम्पॉवर पीपल. मला लोकांना अवेअर करायचं, एज्युकेट करायचं, एम्पॉवर करायचं. त्यासाठीच मी एवढं म्हणजे आज हे जे तुम्ही बघताय, मी आता मागच्या 2 वर्षात जे केलंय त्याची पुढची स्टेप आहे. आज जे सेशन चाललंय सगळं डॉक्युमेंट होतंय बिकॉज मला माझी लाईफ डॉक्युमेंट करायची आहे. आज मी या कॉलेजला आलोय, व्हिडिओ रेकॉर्ड होतोय, युट्यूबला असेल फॉर शुअर. 2-3 दिवसानंतर एडिट होऊन पुढच्या 5 वर्षानंतर मी बघू शकेल स्वतःला की बॉस मी या वेळेस या वयामध्ये मी इथे जाऊन कॉन्ट्रीब्युट केलंय. सो द थिंग इज दॅट माझ्या लाईफच्या सक्सेसचे राज काय? मी एकच म्हणेल, मी कधीच हार नाही मानली. ही तुम्ही बघितली ना, ही एकदम सिंपल कहाणी आहे ना? मजा नसेल आली ना याच्यामध्ये एवढी? खरं आयुष्य माझं बदललं 2017, 27 ऑगस्ट 2017. बहुत बढ़िया चल रहा था. वेगवेगळ्या कॉलेजला गेस्ट स्पीकर म्हणून इन्व्हाइट केलं जायचं. बिझनेस टर्नओव्हर चालू आहे, स्वप्न रंगवतोय, अचीव्ह करतोय. रेडिओला इंटरव्ह्यू होतात आणि सडनली एक दिवस माझ्या आयुष्यात आला. तो होता 27 ची रात्र, म्हणजे 28 असं म्हणता येऊ शकेल. 28 ऑगस्ट 2017, ज्या दिवशी माझे आई वडील दोघी ट्रॅव्हल करत होते, गावी चालले होते आणि 12:30 पर्यंत मी जागा होतो. मी लॅपटॉपवरती काम करत होतो आणि रात्री 1:30 वाजता बसचा ऍक्सिडेंट झाला. सकाळी 7:30 वाजता मला कळालं की वडील आयसीयू मध्ये आहेत, सिरियस आहेत. तुमच्याकडे किती पैसा आहे, प्रसिद्धी किती आहे, कॉन्टॅक्ट किती आहे, तुमचे फेसबुक फ्रेंड किती आहेत, किती लोक फॉलो करतायत, डझंट मॅटर. त्यावेळेला काहीच कामाला नाही. तो ज्यावेळेस मी पोहोचलो, माझी लाईफ तिथून टर्न झाली आहे असं मी नक्कीच म्हणू शकेल. आधी मी पैसे ऑनेस्टली टू यू, मी आधी लोकांच्या मागे धावलो. सत्य बोलतोय. लोकांनी मला ओळखलं पाहिजे, लोकांनी माझ्यासोबत सेल्फी काढला पाहिजे, ब्ला 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 ब्ला. नंतर जेव्हा लोक मला एंटरटेन करायला लागले, सगळ्या काही गोष्टी आल्या, नंतर लोकांना पैसा लागायला लागला. तर मला पैसे पाहिजे, अशा बऱ्याच साऱ्या गोष्टी झाल्या. सो लोकांना पैसा पाहिजे म्हणून मी पैसा कमवला. 2 वर्ष बक्कळ पैसा कमवला. नाव माझ्या लाईफ मध्ये जे काही मी खूप मोठी किंमत मोजून जे अनुभव घेतलेत ते थोडक्यात तुम्हाला मी सांगेल. तुमच्या लाईफमध्ये ज्या गोष्टी मॅटर करतात ना, टॉप प्रायोरिटी आहेत ना, त्यांना जास्त वेटेज द्या. मनी आजच्या मिनिटाला मी तुमच्या समोर सगळ्यांसमोर बोलतोय, मी पैसे कमवतोय, बट मनी इज युजलेस टिल इट्स यूज. पैसा हा काही कामाचा नाही जोपर्यंत तुम्ही यूज करत नाहीये. सिंपल आहे. सो त्या दिवशी त्या 24 तासामध्ये माझी लाईफ टर्न झाली होती. त्या 24 तासाच्या अगोदर माझी फॅमिली हॅपी माझ्या समोर होती आणि त्या ऍक्सिडेंटमध्ये माझी आई वारली. टोटल 9 डेथ झाल्या. जे काम मला आयुष्यात कधीच करायची इच्छा नव्हती. पोलिसांचा फोन आला की आईची आयडेंटिटी ओळखायला तुला यावं लागेल. ते सगळं मी केलं, बट मी हरलो नाही कुठे. वडिलांना जेव्हा मी बघितलं पुण्यामध्ये ऍडमिट होते, वडिलांना मी स्वतः ओळखू शकलो नव्हतो, कारण की एवढे फ्रॅक्चर्स, एवढा चेहरा, सगळी बॉडी डॅमेज होती. त्यावेळेला पैसा, प्रसिद्धी काहीच कामाला येत नाही. सो लाईफमध्ये मी ते दिवस बघितले की खाली ॲम्ब्युलन्समध्ये माझ्या आईची डेड बॉडी आहे, मध्ये मी उभा आहे आणि वरती व्हेंटिलेटरवरती वडील आहेत. तर त्यावेळेस मला कोणी विचारलं असतं काय मॅटर करतात, मी बोललो असेल पैसा तिकडे ठेवा रे, काय नसतं. जेवढा पाहिजे तेवढा कमवा, दॅट्स इट. बट सर्वात जास्त काय गोष्टी असतील ना ज्यांच्यामुळे तुम्ही आहात, त्यांना कधी त्यांना दुखवू नका, त्यांना कायम खुश ठेवा, त्यांच्यासाठी काहीतरी करा. आणि मग मी त्या दिवसानंतर माझ्या आयुष्यात बरेच सारे दिवस आले. आज हॅपीली सांगू शकतोय माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं सक्सेस आहे की वडिलांना मी वाचवू शकलो. 60व्या दिवशी मी उभं केलं. आज इथे बोलणं सगळ्यांना वाटतं की अरे खूप मस्त मजा येते, असं कोट घालून आलं पाहिजे, स्टेजवरती बोललं पाहिजे. जर मी हे इथे करू शकतो तर मी वडिलांसाठी डेफिनेटली करू शकतोय. आज वडील व्यवस्थित आहेत, वडिलांना वाचवू शकलो, आईला वाचवू नाही शकलेलो, हे माझं फेल्युअर आहे.
बट एक लेसन मी लर्न केला, एक वेळ पैसा जाईल, पैसा परत येईल. ठीक आहे. बट तुमच्या जवळचे जे लोक आहेत, जे खरंच खूप मॅटर करतात, ते जर गेले ना, ते परत कधीच नाही येऊ शकत. सो त्यामुळे आज जेवढा पाहिजे तेवढाच पैसा कमवतोय. 2018 जानेवारी 2018 मधली अशी एक वेळ माझ्या आयुष्यात आली. अचानक सडनली लाखो रुपयाचा खर्च मला लागला सगळ्या ट्रीटमेंटला. माझं जे घर होतं मला ते रेंटने द्यायला लागलं. मला राहायला घर नव्हतं. जानेवारी 2018. एक संध्याकाळ माझ्या आयुष्यात अशी आली, की पंकज मजा नाही यार. काय म्हणजे मी असं विचारू शकत नव्हतो देवाला, की मीच का? एक संध्याकाळ अशी आली, की माझ्याकडे जेवायला ₹50 नव्हते. तो ज्याने कोणी विचारलं असेल क्वेश्चन, की लाईफमध्ये तुम्ही इथून उठतात, सक्सेसफुल होतात, सक्सेसफुल झाल्यानंतर सडनली काहीतरी होतं आणि परत तुम्ही झिरोवरती जातात आणि तिथून कसं उठायचं? द बिगेस्ट रिवेंज इज मॅसिव्ह सक्सेस. द बिगेस्ट रिवेंज इज मॅसिव्ह सक्सेस. आज मी तुमच्या समोर उभा आहे. 1 वर्षापूर्वीची स्टोरी मी तुम्हाला सांगितली आहे. आणि आज सगळ्या गोष्टी परत लाईन अप करून मी तुमच्या समोर एक बिझनेसमन म्हणून उभा आहे. द ओन्ली थिंग इज दॅट की बिझनेसमन कसा असावा यावरती मी बोलणार नाही, पण एक माणूस कसा असावा, तो कायम त्याच्या स्वप्नांना चिटकलेला पाहिजे. त्याने त्याचे आतमधलं जो वाईस आहे त्याला कायम त्याने फॉलो केलं पाहिजे. या स्टोरीला बरेच सारे लोक इथे बसलेले साक्षीदार पण आहेत. येस, ते वेगळ्या प्लॅटफॉर्मला मला सोशल मीडियावर पण कनेक्टेड आहे. सगळ्या लोकांना माहित आहे. पण तिथूनच उठल्यानंतर युवा तेजस पुरस्कार मला 2018 मध्ये भेटला. नाशिकमधला यंगेस्ट बिझनेसमन जो मार्केटिंग क्षेत्रामध्ये चांगलं काम करतोय. आणि जी जर्नी स्टार्ट झाली आहे, आय एम ऑन स्टॉप. म्हणजे मला थांबायचंच नाहीये कुठे. मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचंय. माझी स्टोरी नाही पोहोचवायची, मला त्यातल्या व्हॅल्यू पोहोचवायच्या आहेत. आणि मी इथे एकच सांगू शकेल, जर तुम्हाला सक्सेसफुल बिझनेसमन बनायचं असेल तर इफ यू नीड टू मेजर युअर सक्सेस. फर्स्ट, इफ यू कॅन नॉट मेजर इट, यू कॅन नॉट अचीव्ह इट. मार्क दिस सेंटेन्स. जर तुम्ही ती गोष्ट मोजू शकणार नाही, 1 करोड कमवायचे, 10 लाख कमवायचे, 20 लाख कमवायचे, किती कमवायचे, तुम्ही पहिले डिसाईड करा. ठीक आहे. मी म्हणेल कुठला बिझनेस केला पाहिजे, जे तुम्हाला येतं तेच करा. मी सुरुवातीच्या 2 वर्षामध्ये खूप काही गोष्टी केल्या होत्या. मी इव्हेंट पण केलं. ठीक आहे. खूप साऱ्या गोष्टींमध्ये मी पैशाच्या मागे धावलो. बट आता मी ती गोष्ट करतो जी मला येते. गेल्या 3 महिन्यामध्ये मी 600 पेक्षा जास्त लीड जनरेट केलेत. लाखो रुपयापेक्षा जास्त रुपयाचा टर्नओव्हर मी माझ्या क्लायंटसाठी उभा करून दिलाय. प्रत्येक सेशनला मी बोलायचं, की पुढच्या 3 वर्षात माझं एक इंटरनॅशनल ऑफिस असेल, त्याच्यावरती माझं काम चाललंय. 2019 एंड पर्यंत मला 10 लाख लोकांपर्यंत पोहोचायचं. त्यासाठी मी YouTubeवरती पंकज घाडगे शो घेऊन आलोय. ज्या शोवरती मी नाशिकमधल्या यंग बिझनेसमन्स असतील, वेगवेगळे लोक असतील, त्या लोकांना इन्व्हाइट करतो आणि त्यांची स्टोरी मी समाजासमोर मांडतोय. डिजिटल मार्केटिंग खूप साऱ्या लोकांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. किती लोक ऑनलाईन असतात? 2 तास, 3 तास. आमचा आता सरांचा माझा थोडा विषय झाला. गुड. एक गोष्ट फक्त जी आवडते ती करा. जर तुम्हाला चॅटबॉट आवडत असेल, ठीक आहे, चॅटिंग करायला आवडत असेल, तो चॅटबॉट कसा वर्क होतो एवढं फक्त दिवसाला एक आर्टिकल रीड करायला सुरुवात करा. एक व्हिडिओ बघायला सुरुवात करा. मेसेंजर बॉट. तुमच्या माहितीनंतर तो मेसेंजर बॉट एका कंपनीसाठी, एखाद्या कॅफेसाठी तुम्ही जर सेटअप करून दिलात, तर तुम्हाला 5,000 पासून तर 10 लाख रुपयापर्यंत लोक द्यायला तयार आहेत. न्यू टेक्नॉलॉजी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यामध्ये येत आहे. ठीक आहे. मशीन लर्निंग इज देअर. आज इलेक्ट्रॉनिक्स हे इलेक्ट्रॉनिक्स आयडल नाहीये फॉर युअर काइंड ऑफ इन्फॉर्मेशन. मेकाट्रॉनिक्स असेल किंवा बाकी सगळ्या ज्या गोष्टी असतील, मशीन लर्निंग हे सगळं येतंय. बट इफ यू डोंट वॉन्ट टू चेंज, मग तुमचा पत्ता कट आहे. तर आज तुम्हाला डिग्रीमध्ये काय शिकवलं जातंय मी त्याच्यावरती बोलणार नाही. मी हे बोलेल की तुमची जबाबदारी आहे की मार्केटमध्ये काय चाललंय ते रिसर्च करणं, ते स्किल अक्वायर करणं. देअर आर एन नंबर्स ऑफ प्लॅटफॉर्म्स आर देअर. युडेमी आहे, कोर्सेरा आहे, वेगवेगळ्या ऑनलाईन वेबसाईट आहेत. गुगलने नवीन नवीन कोर्सेस काढलेले आहेत. गो थ्रू दॅट कोर्स. अक्वायर दो स्किल सेट. सिंपल आहे. किती लोकांना जॉब करायचा आहे? पटकन सांगा. गुड. मित्र सांगू शकतील कुठल्या कंपनीत जॉब करायचा? हा, तू विप्रोमध्ये काम करायचं. कुठल्या पोझिशनला? डेव्हलपर. ठीक आहे. सिंपल आहे. तुला लिंक्डइनला जायचं. मी तुला कसं काय केलं असतं? लिंक्डइनला गेलो असतो. लिंक्डइनला जाऊन विप्रो टाकलं असतं फक्त. जेवढेही डेव्हलपर आहेत त्यांचे बायो रीड केले असतं. त्यांच्याकडे स्किल सेट काय आहे? त्यांच्याकडे कुठलं सर्टिफिकेशन आहे? किती एक्सपिरियन्स आहे? कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये काम केलं? मला ज्या पोझिशनला जाऊन बसायचं त्या पोझिशनला आता कोण माणूस बसलाय? त्याच्याकडे काय आहे? हे ऑब्झर्व्ह केलं असतं आणि ते स्किल सेट आत्मसात करायला मी सुरुवात केली असते. नाऊ इट्स अप टू यू. मी कायम बोलत असतो की एक एक कायम लक्षात ठेवा एक गोष्ट. पैसा हे सर्व काही नाहीये. बट पैसा खूप काही आहे. म्हणून पैशाच्या मागे सगळं धावायचं का तर नाही.
हायेस्ट इन्कम स्किल्स काय असतील त्याच्यावरती वर्कआउट करा. आधी मी जे काम करत होतो ते वेगळं आहे आणि 2019 मध्ये मी जे काम करतो ते वेगळं आहे. माझ्यातले स्किल सेट ओळखले आणि मी हाय इन्कम स्किल सेट वरती काम करतोय फक्त. आणि त्या हाय हाय इन्कम स्किल जे मला मागच्या 5 ऑर्डर मधनं भेटत होते, ते मी आता 1 ऑर्डर मधनं कव्हर करू शकतो. ठीक आहे. सो सिंपल आहे. आज माझ्याकडे टाईम कमी आहे त्यामुळे मी कमी बोलतोय. बोलायला खूप साऱ्या गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींमध्ये मला कोणी इन्स्पायर केलं असेल, तर एकच गोष्ट आहे तो म्हणजे मी, माझे पुस्तकं, माझे कोर्सेस, माझे मेंटॉर्स. ऑल्वेज तुमच्याकडे गुरु असला पाहिजे. या सरांचा क्वेश्चन मी घेतोय, की कॉलेज लाईफमध्ये केलं पाहिजे का? तुमच्याच कॉलेजमधला एक स्टुडंट सॉरी के कॉलेजमधला एक स्टुडंट आता 2 दिवसापूर्वी माझ्या शोवरती आला होता, अमय नेरकर. आज 4 पेटंट आहेत. अरे 8वी पासून तो 8 वर्षाचा असतानापासून त्याने इनोव्हेशन चालू केलंय. 8 वर्षाचा असल्यापासून. आज 30 पेक्षा जास्त आत्ता तो MIT पुणे जे आहे आनंदीचं तिथे इंजिनिअरिंग करतोय. 30 पेक्षा जास्त नॅशनल अवॉर्ड आहेत त्याच्याकडे. 4 पेक्षा जास्त इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसला जाऊन बोलवलंय. म्हणजे बोलायला गेलाय, इन्व्हाईट केलंय. वर्ल्डमध्ये त्याला रिकॉग्नाइज केलं जातंय आणि तो हे नाशिकचा आहे. हे आपल्याला माहिती पण नाही. तो मग त्याला त्याला असाइनमेंट नाही आहेत का? मी इन्स्पिरेशन म्हणतो. त्याला असाइनमेंट आहेत, त्याला काही बाकीच्या गोष्टी नसतील का? त्याची इन्स्टाची एकदा प्रोफाईल चाळा तुम्ही. ठीक आहे. तुम्हाला कळेल तो किती ट्रेक करतो, कुठे जातो फिरायला, काय-काय गोष्टी. बट स्टिल तो इनोव्हेट करतोय. कोणासाठी करतोय? समाजासाठी करतोय. तर त्याचा इंटरव्ह्यू तुम्हाला बघितल्यानंतर पंकज घाटगे शोचा इंटरव्ह्यू त्याचा मार्च महिन्यामध्ये येईल. त्यावेळेस बघितल्यानंतर तुम्हाला कळेल, की काय त्या व्यक्तीचं व्हिजन आहे. तिची लहान बहीण आहे. आता 6वी का 7वी आहे. तिच्या नावावर पेटंट आहे. 6वी-7वीच्या मुलीच्या नावावर पेटंट. हाऊ इट इज पॉसिबल? येस. जर तुम्हाला त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, तीच गोष्ट करा. व्हॉटएव्हर द थिंग्स आर देअर. इफ यू आर गुड ॲट टॉकिंग, स्टार्ट युअर YouTube चॅनल. इफ यू आर गुड ॲट रायटिंग, स्टार्ट युअर ब्लॉग. नाव ते दिवस गेले मित्रांनो. डिग्री फक्त तुम्हाला मार्केटमध्ये लॉन्च करण्यासाठी आहे. तुमच्याकडे एक्स्ट्रा काहीतरी असेल तर मार्केट तुम्हाला पे करेल. कळतंय मला काय म्हणायचं? यू गॉट द पॉइंट? येस. बिझनेस करण्यासाठी पैसा लागतो का? आजच्या काळामध्ये मला कोणी विचारलं तर मी म्हणेल नाही, बिझनेस करायला आयडिया लागते. इन्व्हेस्टर बहुत बडे-बडे आते हैं. या सगळ्या फेजमधनं मी 0 टू हिरो, हिरो टू झिरो, झिरोतनं परत माझा प्रवास चालू झालाय. तुमच्या समोरच मी उभा आहे. आणि परत एकदा सगळ्या गोष्टी स्टेबल करून गेल्या कितीतरी 2 वर्षापासूनचं स्वप्न होतं माझं YouTube स्टुडिओचं, ते उतरवलंय सतत मी. आणि मजा येते काम करायला. आजपर्यंत मी कधी कॅमेरा फेस केलेला नाहीये. ठीक आहे. आजपर्यंत मी मी मराठीमध्ये कम्फर्टेबल आहे. बाबा जे आहे ते आहे. मी महाराष्ट्रीयन आहे किंवा मराठी मीडियममध्ये शिकलो. मला इंटरव्ह्यू हिंदीमधनं, इंग्लिशमधनं घेताना मला कम्फर्टेबल नाही वाटत. बट ठीक आहे. मी ट्राय करतोय. भलेही मिस्टेक्स असतील, भलेही प्रोनाउन्सिएशन चुकीचे असतील, डझंट मॅटर. बट इफ यू आर नॉट ट्रायिंग, यू आर जस्ट थिंकिंग, दॅट इज द बिगेस्ट मिस्टेक. तुम्ही जर फक्त विचार करता आणि काही कृतीत उतरत नसाल तर अवघड आहे. जर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर प्लीज, 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 प्लीज स्वतःला फक्त एका बॉक्समध्ये अडकून ठेवू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा. आज मला वाटलं ही गोष्ट करून बघायची आहे, करून बघा. उद्या वाटलं ती गोष्ट करून बघायची, करून बघा. तुम्हाला जोपर्यंत तुमची स्ट्रेंथ, स्किल सेट किंवा तुमची कप ऑफ टी सापडत नाहीये, तोपर्यंत एन नंबर्स ऑफ वेज आर देअर. ते ट्राय करणं गरजेचं आहे. ते ट्राय करणं. जर एखाद्या व्यक्तीला फोटोग्राफी आवडतीये आणि त्या व्यक्तीने जर ती कमी वयामध्ये जर समजा एक्सप्लोर केली, तर त्याला कळेल हे माझं काम आहे की नाहीये. कळतं? आपण ते करतच नाही. आणि नंतर रिग्रेट घेत बसतो. द बिगेस्ट पॉइझन इन दिस वर्ल्ड इज रिग्रेट. एखाद्याला वाटतंय ना चूक झालीये, माफी मागायची आहे, मागून टाका. रिग्रेट नको. बाबा हा चुकलं तर चुकलं होतं, सॉरी, दॅट्स इट. कळतंय? एखाद्या वाटतंय मनात एखादी गोष्ट येतंय, मला हे सर्टिफिकेशन केलं पाहिजे, ह्या व्यक्तीशी जाऊन बोललं पाहिजे, व्हॉटएव्हर जे काय असेल ते. आपल्याकडे लोक फक्त विचार करतात. मी आजपर्यंत इथपर्यंत येऊन पोहोचलोय बिकॉज जेवढा तुमचा इम्प्लिमेंटेशन स्पीड जास्त असेल ना मित्रांनो, तेवढं लवकर तुमच्या लाईफमध्ये सक्सेस येईल. ठीक आहे. व्हॉट इज सक्सेस? कॅन एडविट टेल मी व्हॉट इज सक्सेस? हॅलो. अरे सगळे सिरियस झाले की काय? हॅलो. व्हॉट इज सक्सेस? सॅटिस्फॅक्शन. ठीक आहे. बिझनेस नको करू बाबा, सॅटिस्फॅक्शन असेल तर. येस. नेक्स्ट. व्हॉट इज सक्सेस? स्वप्न पूर्ण होणं. बसलेले 100 लोक आहेत. किती लोक स्वतःला सक्सेसफुल मानतात? वाव. एक पण नाही. ओके, दॅट्स ग्रेट. टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. शेवटी एक जण उभे आहेत.
कारण की काय माहितीये का, सिंपल आपल्या डेफिनेशन मध्येच लोचा आहे. काय बोललो मी, आपल्या डेफिनेशन मध्येच प्रॉब्लेम आहे. सक्सेस म्हणजे काय? मला अभिषेकने ज्यावेळेस सांगितलं, सर तुम्हाला सेशन द्यायला यायचंय. गेल्या 2 महिन्यापासून तो फॉलोअप घेतोय स्ट्रॉंगली. सर यायचं, सर यायचं, सर यायचं, डेट पाहिजे. त्याने कधीतरी विचार केला असेल, एक सेशन प्लॅन केलं पाहिजे. सगळ्यांना कोऑर्डिनेट केलं. हा इव्हेंट प्लॅन केला आणि हा घडवून आणला म्हणजे सक्सेस आहे. दॅट्स इट. इफ यू वॉन्ट टू अचीव्ह समथिंग, एवढी सिंपल सक्सेसची डेफिनेशन आहे. मला वाटतंय आज मी एक पुस्तकाचं पान रीड करावं, ते वाचलं म्हणजे सक्सेस आहे. एखादी गोष्ट तुम्हाला वाटतेय, ठीक आहे, त्या गोष्टीचा सातत्याने त्या प्रत्येक दिवशी विचार करा आणि ती गोष्ट मिळवा. ते मिळवणं म्हणजे सक्सेस आहे. आपल्याला वाटतं ऑडी, मर्सिडीज, BMW, ठीक आहे, मोठं मस्त इंडस्ट्रियलिस्ट असं काहीतरी असलं पाहिजे. अरे त्या ऑडीच्या स्टेअरिंगवर तुम्ही बसले पण टेन्शन मध्ये असाल तर काय काय फायदा त्या ऑडीचा, मर्सिडीजचा? कळतं मला काय म्हणायचं? एक 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 केस स्टडी घेऊया. एक चांगला बिझनेसमन आहे पण टेन्शन मध्ये तो काय आयुष्यभर, ठीक आहे. आणि एक छोटा बिझनेसमन आहे, तो सायकलवरती फिरतो, टू व्हीलरवरती फिरतो, पण तो आनंदी आहे. तो एन्जॉय करतो, सगळे टार्गेट डिसाईड करतो, संध्याकाळपर्यंत काम करतो. दोघांमधलं सक्सेसफुल कोण? दोघंही सक्सेस आहेत. तो तुमच्या आयुष्यात इथून पुढे काय होणार आहे थोडक्यात सांगून मी पुढच्या 5 मिनिटात थांबतोय, क्वेश्चन आन्सर घेऊ. सर्वात आधी लोक काय म्हणतात माहिती आहे? 10वीला चांगले मार्क पडा, 12वीला चांगले मार्क पडा, चला डिग्रीला जाऊया. डिग्री घेतल्यानंतर काय असतं? तुमच्याकडे काय असतं आणि काय नसतं? कोणी सांगू शकेल? हॅलो, तुमच्याकडे असते डिग्री, तुमच्याकडे नसतो एक्सपिरियन्स, अनुभव, राईट? तर तुम्ही सर्वात पहिले कोणत्या गोष्टीच्या मागे धावणार आहे? एक्सपिरियन्स. जाऊ दे ना यार, कुठे जॉब भेटत नाही, भेटतोय तिथे 5 तर 5 करून घेऊ. बिकॉज एक्सपिरियन्स भेटतोय. मला काय करायचंय, माझा जो अनएक्सपिरियन्सचा टॅग आहे, तो टॅग काढून टाकायचा. यू गॉट द पॉईंट? बरोबर? आणि मग नंतर जॉब भेटल्यानंतर 2-3 वर्ष जॉब केल्यानंतर आता मला आला एक्सपिरियन्स. आता मला पॅकेजला, हायर पॅकेजला जायचं. काय करायचं? हायर पॅकेज. मग तो काय करतो? फक्त या ताळ्यातनं त्या ताळ्यात उड्या मारतो. काय करतो तो? फक्त इथून तिथे स्विच होतो. मग तो कशाच्या मागे लागतो? कशाच्या मागे लागतो? पैशाच्या मागे लागतो. बट त्याला कळतच नाही त्याचे 20-30 वर्ष कधी निघून जातात. पैशाच्या मागे धावता धावता त्याला कळतच नाही की 20-30 वर्ष कसे निघून जातात. तर मी तुम्हाला म्हणेल सिंपल आहे. मी काम काय करतोय? मी माझ्यातले स्किल सेट फिगर आउट केलंय. माझ्यातले स्किल्स काय आहेत? मार्केटची नीड काय आहे? कॉम्बिनेशन केलं. ठीक आहे. किती सिंपल आहे. जर तुम्हाला 10 करोड रुपये कमवायचे आहेत आयुष्यभरामध्ये, किती? 10 करोड रुपये कमवायचे आहेत. सिंपल गणित देतोय. आपल्या जगाची लोकसंख्या किती आहे? जगाची. अरे 120 भारताची आहे. आय एम टॉकिंग अबाउट वर्ल्ड. ठीक आहे. मोर दॅन 8, राईट? सो सिंपल लॉजिक घ्या. तुम्ही जर समजा एकदम साधी गोष्ट आहे. एखादी मुलगी मेहंदी खूप चांगली काढत असेल, साधी गोष्ट आहे. भलेही ती कुठली इंजिनियर असेल, काय असेल, व्हॉटएव्हर बॅकग्राऊंड जे असेल, तिने काय केलं? फक्त वेगवेगळ्या, एक बिझनेस मॉडेल तुमच्यासमोर मांडतो मी, आता सुचलं ते. तिने काय केलं? प्रत्येक वेळेला ती काय करत होती? टिकटॉक वगैरे सगळं साईडला ठेवलं थोडंसं. ठीक आहे. पबजी साईडला ठेवलं थोडंसं. नाही, मस्ट आहे, हे गरजेचं आहे. एक व्हिडिओ काढला, प्रत्येक वेळेला ती ऑर्डरला जाते, व्हिडिओ काढते, मेहंदी कसं काढते, आणि प्रत्येक वेळेला त्या नवरीला लग्न झाल्यानंतर किंवा त्या पिरियडमध्ये तिला फीडबॅक विचारते की तुझा फीडबॅक काय आहे माझ्या सर्व्हिस बद्दल. आणि तिने युट्यूबला चॅनल क्रिएट केलं आणि इंस्टाग्रामला पेज खोललं, फेसबुकला तिने एक कंपनीचं नाव ओपन केलं आणि ती पोस्ट करत चालली आहे. इन्क्वायरी येणार नाही, बिझनेस होणार नाही. अरे मेकअपचा बिझनेस खतरनाक आहे. पीपल आर अडिक्टेड आणि तो लाईफ लॉंग आहे, शॉर्ट टर्म नाही, लाईफ लॉंग आहे. सिंपल आहे. एखाद्या व्यक्तीला गिटार चांगलं वाजवता येतं, त्याने घरात बसल्यानंतर छोटासा कॅमेरा घेतला, एक 10 लेसन त्याने फक्त रेकॉर्ड केले गिटारचे आणि एक कोर्स बनवला, त्याची किंमत ठेवली 999. किती रुपये ठेवली? 999. अफोर्डेबल आहे, अफोर्डेबल आहे. फेसबुकला ऍड लावली, इंस्टाग्रामला ऍड लावली आणि गुगलला ऍड लावली. महिन्याला तो 10,000 रुपये खर्च करतो, समजा पकडूयात. त्याकडे पैसेच नाही असं पकडूयात आपण सुरुवातीला. आणि कोर्स लॉन्च केला. जर त्याला 10 करोड रुपये कमवायचे आहेत ना, त्याला फक्त 1 लाख लोकांना कोर्स विकायचा. किती? किती लोकांना? जर त्याला आयुष्यामध्ये 10 करोड रुपये कमवायचे तर फक्त तो 999 रुपयाचा कोर्स, म्हणजे 1,000चा कोर्स फक्त 1 लाख लोकांना सेल करायचा आहे. 10 करोडचा मालक आहे. मग नंतर तुम्ही बँकेत टाका आणि व्याज खात बसा ना, काही टेन्शन नाही. बरोबर ना?
वर्षाचं व्याज किती येतं कॅल्क्युलेट करा. आपल्याला सेव्हिंग करायची शिकवली, आपल्याला रिस्क घ्यायची शिकवलेली नाहीये. दॅट्स द इश्यू. डेप्थ इज, इफ यू वॉन्ट टू क्रिएट अ वेल्थ, डेफिनेटली तुम्हाला डेप्थ मध्ये जावं लागेल. सो तुमच्याकडे कुठले स्किल सेट आहेत, आज ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहेत. मी वर्कआउट करतोय. 2019 माझं टार्गेट आहे. मी डिजिटल मार्केटिंग या क्षेत्रात काम करत असताना मला 10 ट्रॅडिशनल बिझनेस ऑनलाईनला शिफ्ट करायचे, ट्रान्सफर करायचे. ठीक आहे. त्या केस स्टडीचं पुस्तक मी घेऊन येतोय. 2018चं टार्गेट होतं 10 बिझनेसमन क्रिएट करण्याचं. 2019चं टार्गेट आहे मला 10 युट्यूबर्स किंवा 10 डिजिटल बिझनेसमन बनवायचं आहे, फ्री ऑफ कॉस्ट. आय एम नॉट गोइंग टू टेक एनिथिंग. त्या व्यक्तीकडनं मला काहीच घ्यायचं नाही. माझं नॉलेज मला त्याला देईल, त्याच्याकडे स्किल सेट असेल त्याने करावं, त्याचे पैसे त्याच्याकडे, पर्सेंटेज नको, प्रॉफिट नको, काहीच नको. बिकॉज ती गोष्ट मला आनंद देते. सो अदर दॅन दिस, इफ यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग यू कॅन आस्क मी. हॅलो, सगळेजण विचारच करतात 10 करोडचा किती असतात, त्याच्यावरती शून्य. येस, एखाद्याला जर कॉलेज लाईफ करता करता पूर्ण डेडिकेटेडली त्याने गिटार वाजवतोय, लेक्चरला पण बसतोय, सर तुमचं उदाहरण घेतो, लेक्चरला पण बसतोय आणि एक ऑनलाईन कोर्स केलाय, त्याला कॉलेज सोडून जायची गरज नाही. मी इथे आत्ता आहे, मी तुम्हाला आत्ता, माझ्याकडे मोबाईल नाही गौरवकडे, तुम्हाला दाखवू शकतो की आत्ता या मिनिटाला गेल्या 1 तासात किती लीड जनरेट केले. मी इथे बसून मोबाईलवरती माझा बिझनेस हँडल करतोय यार, आणि लाखोचा टर्नओव्हर आहे. ठीक आहे, जर होऊ शकतंय तर तुम्ही का नाही? बिकॉज एकच आहे, तुम्हाला तुमचा कप ऑफ टी माहित नाही, तुमच्यातली स्ट्रेंथ माहिती नाही. बिझनेस काय असतो, सिम्पल आहे, इट्स एक्सचेंज ऑफ मनी विथ द सर्व्हिसेस ऑर व्हॅल्यू. मी काय करतो, व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो तुम्हाला, दॅट्स इट. तुम्हाला काय देता येईल ते बघा, दॅट्स इट. आपण घेण्याचा विचार करतो, देण्याचा विचार करा. जस्ट गिव्ह अँड दॅन आस्क. येस, एनी क्वेश्चन्स फॉर मी? येस, यू कॅन आस्क. मी असं काय केलंय की मी इथपर्यंत आलोय? People always trade their time with money. That is the biggest mistake. That's why सगळे लोक श्रीमंत नाहीये. काय बोललो? काय बोललो? कोणी सांगू शकेल? कोणी रिपीट करू शकेल? People always trade their time with the money. बाबा तू या 8 तास, तुला एवढा पगार. If you want to become a rich, if you want to earn more, don't trade your time. Don't trade your time. Always trade your skills with the income. कळतं मला काय म्हणायचं? म्हणजे आधी मी जे काम करत होतो 2 वर्षापूर्वी, असं होतं की सर असं पद्धतीने मी काम. आता मी बोलतो सर तुम्हाला आउटकम काय पाहिजे ते सांगा. ते स्किल सेट माझे, मी ते एवढे लीड कसे जनरेट करून देईल, तुम्हाला 10 लाख रुपयाचा टर्नओव्हर कसा जनरेट करून द्यायची जबाबदारी माझी. मी माझे स्किल ट्रेड करतोय आणि बक्कळ पैसा दाबून लोक कमवत आहेत त्या गोष्टीवरती. माझे काही मित्र आहेत ऑल ओव्हर वर्ल्ड मधले, इंडियातले. अरे डिजिटल दीपक किती लोकांना माहिती आहे? नाव ऐकलं असेल बऱ्याच लोकांनी. डिजिटल दीपक कनक राजू नाही माहिती आहे, ठीक आहे. त्याचं वर्षाचं इन्कम ऑनलाईन फक्त 4,500चा एक कोर्स तो तयार करतो आणि पूर्ण इंडिया बाय करते. अरे वर्षाचं त्याचं एका कोर्सचं इन्कम 1 करोड रुपये. यू अंडरस्टँड द थिंग. एक डिजिटल मार्केटर काय करतोय, जे मी करणार आहे ते तुम्हाला फ्रँकली सांगतोय. एक कोर्स रेकॉर्ड केला माझ्या स्टुडिओमध्ये मी, ठीक आहे, एकदाच केला, बरोबर, आणि सिस्टीम लावून दिली, फेसबुकला ऍड लावून दिली. आज मुंबईत दिसते, उद्या पुण्यात दिसेल, उद्या कुठे हैदराबादला दिसते. तिथले लोक परचेस करतात. मी त्याच्यासाठी काम करतोय का? मी एकदाच काम केलं होतं, पण इन्कम मला मल्टिपल टाइम्स येतं, सारखं येतं. त्याला पॅसिव्ह इन्कम म्हणतात. ऍक्टिव्ह इन्कम मध्ये काम करणारे भरपूर लोक आहेत. पॅसिव्ह इन्कम मध्ये काम करा. आणि स्किलला जर तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं असेल, मी आधी कट्ट्यावरती बसून बोलायचो, ठीक आहे, विषय वेगळे असायचे. चेंज केलं, लोकांना व्हॅल्यू प्रोव्हाइड करतोय. आय एम ऑन मिशन टू अवेअर एज्युकेट एम्पॉवर पीपल. जे लोक मला भेटतात त्या लोकांना मी व्हॅल्यू देतो. दॅट्स इट. आय एम नॉट एक्सपेक्टिंग की तो मला काहीतरी देईल. नो, मला द्यायचं मी देतो, दॅट्स इट. बट असा बिझनेस नसतो करायचा, हे लक्षात घ्या. हे माझं पॅशन आहे. बिझनेस हा ऑलवेज यू नीड टू एक्सचेंज टू प्राइस युअर टॅग. मला नाशिक मधला सर्वात महागडा, किंवा नाशिक काहीतरी म्हणेल इंडियातला, वर्ल्ड मधला, जगातला सर्वात महागडा कन्सल्टंट व्हायचा. आज टोनी रॉबिन्सन आहे. 1 तास त्या व्यक्तीचं जर तुम्हाला ऐकायचं असेल ना, तर तुम्हाला $7.5 लाख रुपये मोजावे लागतील. $10,000.
1 तास टोनी रॉबिन्सनचा 7.5 लाख रुपयाचा आहे. ठीक आहे. तुम्ही अजून रॉबिन शर्माचं नाव ऐकलंय? 12.5 लाख रुपये चार्ज करतायत. मुंबईत आहेत आत्ता या मिनिटाला. 12.5 लाख रुपये लोक भरून कोर्स अटेंड करतायत. अरे मार्केट आहे यार. तुम्ही 1000 रुपयाचा कोर्स विका, लोक 12 लाखाचा विकतात. ऑलवेज फोकस ऑन. एक सिंपल आहे, तुमच्यातली स्किल सेट ओळखा. सिंपल. सेकंड स्टेप, त्या इंडस्ट्री मधलं टेक एन एक्झाम्पल, एखाद्या फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, एखाद्याला ब्लॉगिंग मध्ये, जे काय असेल ते, मेकअप मध्ये, त्या इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम काय ओळखा. त्या प्रॉब्लेम असलेल्या लोकांकडे जा, त्यांना सांगा साहेब मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो, मला तुम्ही पैसे देऊ नका, मला तुम्ही फक्त एक रेफरन्स द्या किंवा मला तुमच्या लेटर हेडवरती अप्रिशिएशन लेटर द्या. दॅट्स इट. ठीक आहे. त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ते हॅपी. त्यांच्याकडनं तुम्ही रेफरन्स घेतला, त्यांच्याकडे गेले, त्यांना सांगितलं साहेब ह्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे मी 1000 रुपये घेतो, पण पुढच्या वेळेस तुम्ही झालं तर 2000 घेतो. त्याने रेफरन्स दिलेल्या माणसाकडे 2000, त्याने रेफरन्स दिला 3000. त्या स्किल सेट इम्प्लिमेंट करा. आतापर्यंत लाखो रुपये फेसबुक ऍडला मी स्पेंड केलेत. नाशिकमध्ये असे किती डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट आहेत मला माहिती नाही. एक्सपर्ट बोललो, मी प्रॅक्टिशनर आहे. दिवसाचे 2 ते 3 हजार रुपये आज मी स्पेंड करतोय फेसबुकवरती. मी 24 तास ऑनलाईन असतो, पण मी लीड जनरेट करतो. ठीक आहे. सो डेफिनेटली मित्रा, तुला उत्तर मिळालं तुझं. डोंट ट्रेड युअर टाइम विथ द मनी. इंजिनिअरिंग केल्यानंतर जॉब शोधायला जाल तर जॉब म्हणजे तुमचा 8 तासाचा जे काही करिअर तुम्ही पुट करणार आहे तेवढा टाइम तुम्ही ट्रेड करताय त्या पैशासोबत. तुम्ही स्किल ट्रेड नाही करत आहे. स्किल वरती वर्कआउट करा. तो मी फक्त इथे इंटरनेट कनेक्शन आहे, इंटरनेट कनेक्शन आहे इथे नाहीये. ओके. बी फ्लाय पंकज हे माझं युजर नेम आहे. बी फ्लाय पंकज, BFLYPNKJ. कुठल्याही प्लॅटफॉर्मला सर्च करा. युट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल. खूप साऱ्या गोष्टी घेऊन येतोय मी तुमच्यासाठी. इफ यू वॉन्ट एनी काइंड ऑफ हेल्प, ठीक आहे, जस्ट एक टेक्स्ट किंवा एक कॉल अंतर, मी तुमच्या आणि माझ्यामध्ये एक कॉल आणि एक टेक्स्ट अंतर आहे. गिव्ह मी द ऑपॉर्च्युनिटी टू हेल्प यू. कारण की पुढच्या वेळेस मला इथे नाही यायचं आहे. या डायसवरती तुमच्यातला एक जण मला कोणीतरी पाहिजे. ठीक आहे. थँक्यू सो मच. सेमिनार बघितले, अजूनपर्यंत मी स्वतःहून कधी बोलू शकलो नव्हतो. स्टेज करण्याची हिंमत नव्हती आली. मित्र स्टेजवर आज फोटो टाकूयात. नाही, इथून बोलण्याची मजाच वेगळी आहे जी मला तुला द्यायची आहे. येस. आता तिकडे बघून बोलत आपण. नाही, आतापर्यंत मी बोललो नव्हतो, पण आज फर्स्ट टाइम मी इतके म्हणजे सेमिनार अटेंड केले, पण नव्हता एनर्जीच नव्हती यायची की तिथे येऊन बोलण्याची. पण तुमचा जो कॅम्प बघितला वगैरे, जे बोलले वगैरे, जे एनर्जेटिक ती माझी आज एनर्जी आली की काय आलं पाहिजे तुझ्यासाठी. आणि पुढे जातो. मैं ये कहना चाहता था कि अभी एक लड़का आया सामने. मैं चाहता हूँ कि एमआईटी के बहुत से बच्चे ऐसे आगे आए जिनको खुद से कुछ करना है. जैसे सर ने बोला, जो एग्जांपल दिया अभी सर ने, दैट्स लाइफ. अभी इसको इंटरेस्ट है मार्केटिंग में, किसी को और चीज में इंटरेस्ट होगा तो सामने आए. मतलब जो बैठे रहते हैं ना तो लाइफ बैठी जाती है. मतलब मैंने एक्सपीरियंस किया है इसलिए बोल रहा हूँ. तो कुछ और स्टूडेंट होंगे तो अच्छी बात है. और कुछ प्रॉब्लम हुआ, मैं कॉलेज में हूँ, आई एम इन फर्स्ट ईयर इन ए डिवीजन. तो कुछ भी प्रॉब्लम आए इन स्टार्टअप, इन कुछ कंसेप्ट होंगे, तो आओ मिलो, करेंगे कुछ साथ में. ग्रेट. सो ऑलरेडी तुम्हाला फुल टाइम सपोर्ट तुमच्या कॉलेजमधूनच आहे. एक्सटर्नल आम्ही आहोत. येस, नेक्स्ट क्वेश्चन. इफ एनीबडी वांट टू आस्क. डन. येस. ओके. क्वेश्चन आन्सर सेशन म्हटलं क्वेश्चन येत नाही, मला पण माहिती आहे, आम्ही पण विचारत नाही, पण नक्कीच काही क्वेश्चन असेल तर नक्की आम्हाला विचारू शकता. इथं विचारायला घाबरत असेल तर नक्की आम्हाला पर्सनली सुद्धा विचारू शकता. आणि जाता आता एकच सांगेल, म्हणजे मी जाता आता की समय पे तय करो कि आपको करना क्या है, समय पे तय करो कि आपको करना क्या है, वरना समय तय करेगा कि आपका करना क्या है. ओके. दोन गोष्टी, तुम्हाला जे काही करायचंय, जे काही तुमचं मनातून आवाज येतोय, मला अरे इंजिनिअरिंग जरी करतोय मी, किंवा अपार्ट फ्रॉम इंजिनिअरिंग मला काहीतरी प्रोफेशन करायचंय, डू फॉर इट, गो फॉर इट. एक गोष्ट तुम्हाला नक्कीच मे बी फॅमिली सपोर्ट मिळेल नाही म्हणण्यात एक गोष्ट राहील, त्याच्या खाली राहील की लोक क्या कहेंगे. अरे लोक काय म्हणतील, तू इंजिनिअरिंग करतोय त्याच्यानंतर ITS प्लेसमेंट कंपनी करतोय, लोक काय म्हणतील, राईट आहे.
एकच सांगेल की दुनिया का सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग, मी एकच सांगेल भाड में जाएगा. ओके, सो डोंट थिंक अबाउट इट. तुम्हाला तुमचं करिअर काय पाहिजे, तुम्हाला तुमची लाईफ कशी पाहिजे ते तुमच्या हातात आहे. पुढे जाऊन तुम्ही सक्सेसफुल जरी झाले तरी लोक म्हणणारे अरे हा चांगलं करायचा म्हणून तो सक्सेसफुल करायचा आणि सक्सेसफुल झाला आणि आम्ही त्याला गाईड केलंय. पुढे जाऊन तुम्ही आपटले जरी तरी त्याला लोक म्हणणार की अरे आम्ही बोललो होतो याला असं काही करू नको तसं काही करू नको, आता बघा आपटला सर. ओके, सो डोंट डू इट. तुम्हाला जे वाटतं ते करा आणि प्रॉपर प्लॅनिंग नुसार करा. फॉर शुअर तुम्ही एक दिवस तर नक्की सक्सेसफुल होणार आहे. थँक्यू सो मच. तुमच्या समोर एक 5 मिनिटं घेतो आणि आम्ही इथून आता थांबवायला आपण इथे. तिलक मेहता नावाचा एक 13 वर्षाचा मुलगा आहे मुंबईतला. जसं की आज पडलोची स्टोरी तुम्ही ऐकताय किंवा आमच्या सगळ्यांच्या स्टोरी तुम्ही बघताय. आज 13 वर्षाचा मुलगा 100 करोड रुपयाची कंपनी उभी करण्याचं स्वप्न बघतोय. तुम्ही गुगल करा तिलक मेहता, सिंपल आहे. तो मुंबईमध्ये राहतो, ठीक आहे. एक छोटा 13 वर्षाचा मुलगा 100 करोड रुपयाची कंपनी कशी उभी करू शकेल, मला तुमच्या पण प्रश्न पडेल, ठीक आहे. आज तो सोमवारपासून ते शुक्रवारपर्यंत शाळेत जातोय, रेग्युलर शाळेचा स्टुडंट आहे. सॅटर्डे संडेला बिझनेस मीटिंग असतात त्याच्या. आज त्याच्या टोटल कंपनीमध्ये जवळजवळ 400 लोक काम करतात. 13 वर्षाचा मुलगा, 100 करोडचा टार्गेट, यंगेस्ट एंटरप्रेन्योर म्हणून त्याला अवॉर्ड भेटला. युट्यूबला जाऊ शकता तुम्ही, तिलक मेहता म्हणून सर्च करू शकता. काय आहे बिझनेस आयडिया 2 मिनिटात सांगतो. काकांच्या घरी गेला होता, त्याच्या अभ्यासाची पुस्तकं सगळी त्याच्या घरी होती. त्याने वडिलांना फोन केला की मला अर्जंट पुस्तकं पाहिजे, संध्याकाळपर्यंत भेटतील का, ठीक आहे. मुंबईमध्ये वडील बोलले की ऍटलीस्ट 350-400 रुपये लागतील कुरिअरला. तो बोलले कुरिअर करा. तर त्याला प्रॉब्लेम बघितला की कुरिअरला 350 रुपये लागतात. आणि मग नंतर खिडकीनं खाली बघून पाहिल्यानंतर त्यांना डबेवाला दिसला. त्या बिल्डिंग मध्ये कोणतरी डबेवाला आला होता डबा द्यायला. मग त्याने डबेवाल्यावरती काम करायला सुरुवात केली. त्यांच्याकडे गेला, तुमचा बिझनेस कसा चालतो, डबे कसे पोहोचवले जातात, मंथली फी किती घेतात, प्रॉफिट किती असतं वगैरे वगैरे, सगळं सिस्टम कशी चालतं. आणि त्यांना म्हटलं आपण दोघे मिळून ना बिझनेस करूया. तुम्ही विचार करा, आज एवढ्या वर्षापासून डब्यावाले काम करतात, त्यांना एक 13 वर्षाचा पोरगा जातोय विचारतोय, त्यांनी कसं अप्रोच केलं असेल, ठीक आहे. त्याने सुरुवात स्वतः आयडियापासून केली, स्वतः कंपनी रजिस्टर केली. आणि मग नंतर काका बँकर होते त्याचे, काकांनी जॉब सोडला बँकेचा, ठीक आहे. आणि फुल टाइम असताना सपोर्ट करतात. तर आज म्हणजे खरंच बघा तुम्ही, दुनिया पुढे चालली आहे. आणि आपण इथे म्हटलं की इंजिनिअरिंग सोबत असताना बिझनेस करायचा का की नाही करायचं. मी म्हणतो तसं सरांनी सांगितलं, मी एकच म्हणेल की बिझनेस करायचा, जॉब करायचा तुम्ही डिसाईड करा, ठीक आहे. आज फक्त मोटिवेशन भेटलं आणि 2 दिवसानंतर पण ठीक आहे, तसं नको व्हायला. जे कराल ना, मला फक्त एवढंच म्हणायचं, त्याच्यातनं जे आउटकम येईल ते महत्वाचं. त्याच्यात जर तुम्ही आनंदी असाल ना, आज डिग्री कुठल्या बॅग मध्ये ठेवलेली मला माहिती नाही, कपड्याच्या वरती, ठीक आहे. नो वन आस्क्ड मी की पंकज तुझं एमबीए किती पर्सेंटेज होते, 10वीला किती होते. द ओनली थिंग इज दॅट बी डिफरंट. इफ यू वॉन्ट टू बिकम अ सक्सेसफुल पर्सन, बी युनिक. युनिक बना, कॉपी पेस्ट करू नका. एकच आहे, आज आमचा हा जो प्रोग्राम आहे युनिक आहे. प्रत्येक जण इथे आलेला युनिक आहे, बॅकग्राऊंड युनिक आहे, सगळ्या गोष्टी युनिक आहे. म्हणून हा प्रोग्राम मजा येते. जर या फॉर्मेशन मध्ये टाकलं ना तर मजा नाही. सो बी युनिक. फर्स्ट एकच मंत्र देतो जो माझा सिंपल आहे. आज 0 0 0 0 सगळं चालू आहे लाईफ मध्ये, चालणार आहे. डझंट मॅटर, मनी इज अ बाय प्रोडक्ट फॉर मी राईट नाव, ठीक आहे. एकच आहे सिंपल, की स्किल सेटला टाइम सोबत ट्रेड करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट, काहीतरी तरी असलं पाहिजे ना, ऍस्पिरेशन काहीतरी तर असेल ना स्वतःचे स्वप्न. ते कुठेतरी धूळ काढून ठेवले असतील ते काढा. छोटी छोटी गोष्ट असेल, मोठी मोठी गोष्ट असेल, पैसे भेटतील ना भेटतील. आज मी एका आर्टिस्टचा, कितीतरी आर्टिस्ट लोक मला बघतायत, मी त्यांची स्टोरी जाणून घेतोय, ठीक आहे. प्रितेश चौधरीचा मी इंटरव्ह्यू घेतला बीटला कंपनीला, तुम्ही बघू शकाल. आज तो सुद्धा लोक काय समाज मला कळत नाही. म्हणजे ज्यावेळेस तो गिटार घेऊन ट्रॅव्हल करत असतो बाईकने, त्याला एकदा ट्रॅफिक पोलिसांनी पकडलं, त्याला विचारलं पहिले सांग तू करतो काय. म्हणजे पीपल आर ट्राइंग टू जज अदर पीपल. बोलतात ते ठीक आहे, तू हेल्मेट नाही घातलं, दंड वगैरे तुझ्याकडे काही घेत नाही, पण ते गिटार बिटार का वाजवू नको, चांगला जॉब शोध. हा ट्रॅफिक पोलीस सांगतो त्याला, ठीक आहे. सो असं ज्यावेळेस मला सगळं कळतंय, तर आपण कुठेतरी त्या गोष्टीमध्ये पुढे गेलं पाहिजे. स्किल इम्प्रूव्ह करा जास्तीत जास्त, ठीक आहे. आज इथे बसले सगळे लोक कमिटेड आहेत तुम्हा लोकांना. सोशल मीडियाला तुम्ही फॉलो करू शकताय, सगळ्या लोकांपर्यंत पोहोचू शकताय. किंवा तुम्हाला पर्सनली 1 to 1 भेटायचं असेल, मी आतापर्यंत 400 पेक्षा जास्त बिझनेसचे मीटअप केलेले आहेत नाशिकमध्ये. 2 वर्ष मी करत होतो लगातार. आता थोडासा टाइम भेटत नाहीये. सॅटर्डे संडे मी चॅट टपरीवरतीच असायचो,
पण आता मला ऑफिसमध्ये शूट आणि हे सगळ्या गोष्टी चालू आहेत, तुम्ही बघताय सगळं ऍक्सेसरी. इम्प्रूव्ह युअर सेल्फ. एक दिवसाला काय इम्प्रूव्ह करता येईल तेवढं वर्कआउट करा. ऑल द बेस्ट फ्रॉम अवर साइड. थँक्यू सो मच फॉर युअर व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन. थँक्यू Podlo.com. मी बिझनेस प्रमोट करतो, आम्हाला माहित आहे. थँक्यू Podlo.com फॉर इन्व्हाइटिंग अस. थँक्यू सो मच.